सोनाली. सकाळी आम्ही गेलो होतो रानामध्ये आणि थोडासा राहिलेला भुईमूग काढायचा होता. भुईमुगाला शेंगा काही नव्हत्या, पण राहिले डाळी तरी उपटावेच लागणार होते. आणि हे बघा, राजाच्या अंगावरती असे बगळे एवढं अवतीभोवती बसले होते बरं का, कारण त्यांना काही किडे. त्यानंतर रुद्रानं असं दगड मारले होते, असे सगळं उडून गेलं होतं. घरी गेल्यानंतर आज लक्ष्मीपूजन असल्यामुळे अशी रांगोळी दारात सजवलेलं होतं. आकाशकंदील हे अगोदरच लावले होते. त्यानंतर लाईटच्या माळा वगैरे अशा होत्या बरं का. त्याच्यानंतर रात्रीचा व्ह्यू तुम्हाला दाखवायचा होता, पण त्याच्या आधी आम्ही किल्ल्यासमोर छोटीशी रांगोळी काढली आणि त्याच्यावरती अशी पंतीसुद्धा ठेवली होती. काय करणार, रुद्र छोटा असल्यामुळे अवतीभोवती जे किल्ले पाहून त्याला बी किल्ला करायचा होता. आणि सकाळी गेलेला हा बारक्या आमचा आत्ता आला. तर हे बघा, रात्रीच्या रांगोळीचा लुक असा काही होता आणि त्याच्यासोबत माझासुद्धा असा काही लुक होता. माझ्यासोबत मी एकटी कशी असणार ना, हे बघा वहिनी पण होती. आणि खाली गाडी मोठी आणली होती, कारण तीच आमची खरी लक्ष्मी आहे बरं का. कारण तिच्यामुळंच आमचं सगळं आज काय आहे ते सगळं तिच्यामुळंच आहे. त्याच्यामुळे तिच्या पुढेच अशी छोटी छोटी रांगोळी काढली. आणि मी रांगोळी काढते आणि आमचं पिल्लू माझ्यामध्ये येणार नाही असं कधी होऊ शकत नाही. आणि हे बघा, आमच्या पिल्लाने बी सुरुवात केली होती. छोटी छोटी का होईना, पण त्यांनी सुद्धा काढली होती. अशी लक्ष्मीपूजन काढून घेतलं. आणि हे बघा, फायनली आमच्या लक्ष्मीचा असा काही लुक होता. आईने तिच्यावरती सोन्याचा दागिना चढवला, तर वहिनींनी असं ओवाळून घेतलं. त्यानंतर ना माझ्या लक्ष्मीला ओवाळायची माझी बारी आली होती. मी सुद्धा असं लक्ष्मीला ओवाळून घेतलं, तिच्याकडून आशीर्वाद घेतला. आणि एवढा फायनल लुक लक्ष्मीचा आमच्या होता बरं का. फुलं वगैरे वाहिली. आणि हे बघा, शेवट राहिलं होतं ते नारळ फोडायचं. आमचं पिल्लू पण मध्ये मध्ये नारळ फोडायला होतं. नारळ फोडला आणि आमच्या पिल्लूला थोडंसं दिलं आणि असे फटाकडे वगैरे लावायला सुरुवात केली. आलो अशा फराळ आणि बाकीच्या राहिलेल्या वस्तूंची पण पूजा केली. आणि नंतर ना फायनली गाडीपाशी जाऊन अशी गाडी पुढं आम्ही व्हिडिओ फोटो वगैरे काढत चाललो होते गाडीचे.